काल डीमार्टला शॉपिंग करायला गेलो होतो, तर साखरेच्या कंटेनरचे असे काही हाल होते. हाय, कसे आहात सर्व? शीतल व्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात सुंदर अशा फुलासारखी झाली होती आणि सोबतच नंदीचं दर्शनही झालं होतं. आमच्या घरासमोरच नंदी आला होता. हे नंदीचे सोबतचे जे माणसं आहेत ना, ते आपली बरीचशी माहिती सांगतात. हे कितपत खरं आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि याच्यावर तुमचा किती विश्वास आहे तेही कळवा. प्रत्येक सकाळची सुरुवात ही छान चहा पिऊन होते. म्हणजे चहा पिलं की थोडंसं फ्रेश वाटल्यासारखं वाटतं माणसाला, नाही का? पण आता असं वाटतंय चहा पिणं बंद करावं लागणार आहे. पण चहाप्रेमींसाठी ही मात्र मोठी गोष्ट आहे, नाही का? पतिदेव म्हणतात, आता मात्र तू चहा बंद करण्याचं नक्कीच मनावर घेऊ शकते. बघ, तुझ्याकडे खूप चांगला चान्स आहे. साखरेचे भाव वाढण्याचा तोटा फक्त एक झाला की आपले पैसे जाणार आहे, पण त्यामागचे फायदे बरेचसे झाले. आता तुम्ही म्हणाल ते कसं? खरं पाहायला गेलं तर खरंच आपण इथून पुढं कदाचित साखर खाताना बराच विचार करू. तसंही साखर ही आपल्या शरीरासाठी बिलकुलच चांगली नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, पण तरीसुद्धा आपल्यासारखे बरेचसे खातातच. आता ह्या गोष्टीला कोणत्या पद्धतीने घ्यायचं हे पूर्णपणे खरंच आपल्यावरच अवलंबून आहे. हां, आता आपण एक करू शकतो, की आपल्याला जितका कमी करता येईल तितका साखरेचा वापर कमी करायचा. आता गव्हर्नमेंटनं हे कोणत्या हेतूने केलं असेल ते आपल्याला माहिती नाही, पण याचा उद्देश आपण मात्र चांगलाच घेऊ. आपल्याला शरीरासाठी आपण साखर कमी खाण्याचा प्रयत्न करू. आज सकाळी मी ढोकळा बनवला होता आणि तो इथं तयार करून घेतला. पण यावेळेस माझा ढोकळा पाहिजे तसा झाला नाही नेहमीप्रमाणे. पण ठीक आहे, काही हरकत नाही. खायला ठीक झाला होता. आणि साईडला श्लोक जे पाणी लागत होतं त्या याच्यासाठी ढोकळ्यासाठी तडका देण्याचं, ते मिक्स करत होता. त्यानंतर मी ते ढोकळ्याला तडका देऊन घेतला आणि खरंच हे करता करता विचार आला, अशी कोणती गोष्ट आहे ज्यामध्ये आपण साखर यूज करत नाही? प्रत्येक गोष्टींमध्ये थोडी का होईना साखर यूज करतो. आता ह्या पाण्यामध्ये पण थोडी का होईना साखर टाकतो, हो की नाही? म्हणजे आपण आपल्या आयुष्यात साखरेची किती सवय लावून घेतलेली आहे, म्हणजे आपण त्याच्या किती अधीन झालो आहे. किती अवघड गोष्ट आहे, नाही का? त्यानंतर थोडासा ढोकळा हा श्लोकच्या पप्पांसाठी बाजूला ठेवला होता काढून, कारण ते घरी नव्हते. आणि त्यानंतर आम्ही ढोकळा एन्जॉय केला आणि माझे बाकीचे जे राहिलेले काम होते ते पूर्ण करून घेतले. रात्री काही बदाम भिजू घातले होते, जे मुलांनी सकाळी खाल्ले नाही, म्हणजे त्यांना लक्षात राहिलं नाही. त्याच्यामुळे म्हटलं आता हे थोडेसे दूध टाकून थोडंसं बारीक करून घेतले आणि त्यात थोडीशी साखर टाकली आज आणि थोडीशी इलायची पावडरही टाकली. आज असं वाटलंच नाही की सकाळी प्रत्येक गोष्टीमध्ये थोडी थोडी साखर वापरली आणि संध्याकाळी आमच्यासोबत असं काही होईल. मुलांना रेग्युलर पिताना जे दूध देते मी त्यात कधीच साखर टाकत नाही, पण हे थोडंसं बदाम शेक टाईप बनवून पाहावं म्हटलं. बाकीचं कोणतीही गोष्ट न टाकता एकदम सिम्पलचं, फक्त दूध, बदाम आणि इलायची पावडर असंच टाकलं आणि थोडीशी साखर टेस्टसाठी म्हणून टाकली होती मुलांसाठी. आता बदाम शेक वाटला पाहिजे म्हणून वरतून थोडंसं बदामच खिसून टाकला होता मी, थोडंसं गार्निशिंगसाठी म्हणून. त्यानंतर हे बदाम शेकचेच काही भांडे होते पडलेले, ते जे मग श्लोक म्हणे मीच घासतो मम्मी. त्याला असं वाटलं का त्याची मम्मीची थोडीशी हेल्प करावी. असं मुलांच्या मनात येणं काहीच वाईट नाही, नाही का? आणि त्यांची जर इच्छा असेल न करण्याची तर नक्कीच त्यांना प्रोत्साहित करायला काहीच हरकत नाही. सुरुवातीला चुकतीलही, पण चुकण्यातूनच प्रत्येक गोष्ट शिकत असतं माणूस. त्यानंतर संध्याकाळी आम्ही डीमार्टला गेलो होतो. थोडंसं शॉपिंग करायची होती, म्हणजे घरी किराणा वगैरे आणायचा होता. तर एवढी गर्दी होती आज आणि त्यातल्या त्यात आतमध्ये जाऊन बघितलं तर साखरेसाठी अक्षरशः एक असे तुटून पडले होते लोकं. जे गोण्या असतात त्यासुद्धा त्या लोकांना त्यांनी कंटेनरमध्ये टाकून दिल्या नाही. त्यांनी डायरेक्टच त्या पोत्यातूनच घेतल्या. आणि आम्ही म्हणाल तर आम्ही बिना साखरेचेच घरी आलो, कारण भेटलीच नाही. घरी आल्यानंतर मात्र एक गोष्ट आमच्यासोबत चांगली झाली, ती म्हणजे 2-3 महिन्यापासून आमचं वॉटर फिल्टर बिघडलेलं होतं, जे की मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअर पण केलेलं होतं. आणि या दुरुस्त करणाऱ्यांचं काही येणं होतच नव्हतं आणि आज नेमके ते आले, म्हणजे आमचं वॉटर फिल्टर हे सुरू झालं. आणि त्यातही एक गोंधळ असा होऊन बसला, त्याचा जो नळ असतो काउंशकडून तो तुटला आणि नेमका त्या माणसासोबत तो नव्हता. तर त्याने असा काही जुगाड करून दिला. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.